एक मजेदार गोष्ट सांगते मराठीमध्ये एकही इंग्रजी शब्द न वापरता, कारण मला ही गोष्ट खूप मजेदार वाटली आणि मला वाटलं की तुम्हाला पण आवडेल. वर्ष होतं 1925, उन्हाळ्याचे दिवस होते. पॅरिसमधल्या जगातल्या सुप्रसिद्ध अशा दागिन्यांच्या दालनात कार्टियरमध्ये त्यांचे जे विक्री विभागाचे अध्यक्ष होते त्यांना तातडीचं बोलावणं आलं की तुम्ही हॉटेल क्लॅरेजला या. शॉर्स दिलीजेवर आपले एक खूप जुने खाजगी ग्राहक आलेत. ताबडतोब ते गेले आणि ते खाजगी ग्राहक एक खूप रुबाबदार सिख गृहस्थ होते. त्यांचं वय त्यावेळेला 34 असेल आणि त्यांच्यासमोर त्यांनी एक लाकडाची पेटी आणून ठेवली. त्या पेटीमध्ये कागदाचे बोळे होते, अगदी रद्दीसारखे. तर माणूस जरा पिचकला की काय कागदाचे बोळ्यांसाठी मला बोलवलं आहे. पण तरी त्यांनी ते उघडलं आणि ते ग्राहक म्हणाले, नाही तुम्ही नीट बघा. त्यांनी एक तो कागदाचा बोळा असा उलगडला आणि त्याच्यातून त्यांच्या हाताच्या नखा एवढा मोठा हिरा असा खाली पडला. तर ते असे उघडत गेले वेगळे वेगळे बोळे आणि जगात कधीही न बघितलेली अतिशय मोठी आणि सुंदर असे दागिने होते. एक तर जुन्या उत्तर भारतीय पद्धतीचे दागिने पण होते आणि रत्न पण होती. माणिक होते, हिरे होते, पन्ना पाचू होते आणि नीलम होते. हे बघून ते अत्यंत थक्क झाले आणि असं नाही की या माणसांनी कधी जन्मात एवढी महागड्या गोष्टी बघितल्या नव्हत्या. ते कार्टियरमध्ये 20 वर्ष नोकरी करत होते. जगातली सगळ्यात सुप्रसिद्ध लोक आणि शाही परिवारातली लोक त्यांच्याकडे येऊन आपले दागिने करून घ्यायची. तरी ते हा असला प्रकार बघून ते थक्क झाले. सो त्यांनी लगेच एक कागद काढला आणि ते लिहायला लागले. तर ते ग्राहक म्हणाले की तुम्ही काय लिहिताय? म्हणजे यादी करतो. आता एवढा महाग तुम्ही सामान आणलं, यादी तर तुम्हाला द्यायलाच लागणार. ग्राहक म्हणाले की काही गरज नाही, तुम्ही ही पेटी बंद करा, तशीच्या तशी न्या. मला यादी नको आहे, मला काहीही नको आहे. तुम्ही फक्त मला एवढंच हवं आहे की तुम्ही हे जे जुन्या पद्धतीचे दागिने आहेत आणि हे सुंदर रत्न आहेत त्याची मला अजून आधुनिक हे करून द्या दागिने. आता कार्टियरला तब्बल 3 वर्ष लागली जगातलं सर्वात सुप्रसिद्ध आणि कधी न बघितलेलं कोणी असं दागिन्यांचं दालन करायला. आणि ह्याच्यातला जो सगळ्यात सुप्रसिद्ध जे गळ्यातलं होतं ते ह्या वर्षी 2025मध्ये त्याची 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून ऐकायचं असेल तर माझे पुढचे